पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मम्मी तू बोलवलंस का मला? त्या गोपीनाथच्या कामाबद्दल काय ऍक्शन घेतलीस? ते मी विचार केला की काय बी ऍक्शन घेतली नाहीस? काय बिसे बरोबर ना? मॅडम मी निशांत दादांना 2 वेळा आठवण करून दिलेली आणि त्या खानावळीच्या कामाचा बी फैसला आजच लावायचा। आज फैसला करायचा म्हणजे आजच तो विषय संपवायचा आहे। आज आत्ता रात्री खानावळीत जाऊन नाही, हितच विषय संपवायचा आहे। विसे त्या गोपीनाथचं काम आपण करायचं नाही। ती राधा लई चांगली बाई वाटते, आपण तिला उगाच त्रास द्यायचा नाही। आणि तसं बी तो गोपीनाथ इथं येऊन तमाशा करून गेला तेव्हा आपण त्याला त्याचे पैसे परत केलेच आहेत। ठेव तुझ्याकडेच, काम झाल्यावर दे। तुझ्या पैशावर घर चालत नाही माझं। मम्मी तू राधाकाला भेटल्या? वय इथं चालती 10 लाखाचं कर्ज मागायला। राधाकाला 10 लाख रुपये कशासाठी पाहिजे असतील? अनभिसे राधाक्काकडून हप्त्याचे पैसे यायला जर वेळ लागला तर जरा सबुरीनं घ्या। ती बिचारी बाई 3 लेकींना हाताशी घेऊन खानावळ चालवते नवरा नसताना, लक्षात ठेवा। पण मॅडम त्यांनी कर्ज घेतलंच नाही, तुम्ही गेला होते नको म्हणाल्या। कर्ज नको म्हणाल्या? तुम्ही घाबरवलं नाही ना त्यांना? नाही नाही, मी कशाला घाबरू? मग एक काम करा, उद्या पैसे घ्या आणि स्वतः जाऊन खानावळीवर देऊन या। मी राधाकाच्या खानवळी जाऊ? मम्मी मी देऊन येऊ का पैसे? नाही म्हणजे ते नाही नाही, तू जायची गरज नाही, भिसे जातील। चाल ना भिसे? हा वय मी जातो। राधाक्का तुला पाहिजे तसे फासे पडू देणार नाही मी। यमे काय झालं? कशाला हाका मारताय? एक गुड न्यूज द्यायची आहे तुला। आज आपला इक्या अशी कुस्ती खेळलाय, अशी कुस्ती खेळलाय का दणक्यात 100,000 केलंय त्यानं। बया आता बघच तू, 1000चं मी रप्पा रप लाख करतो की नाही ते। खाड 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 खाड। तुम्हाला काय लाज बीज वाटते का नाही? हा पोराला काय तुम्ही कोंबड्या बकऱ्या झुंजवायलाय? हा आणि 1000चं काय कौतुक सांगायलाय? आपले 10 लाख गेले त्याच काय? आपलं 10 लाख? राधीचं दागिनं ऐकून आणलेलं 10 लाख आपलं कसलं? पण हे राधीला कुठं माहितीया? आपण असंच म्हणायचं का पैसे आपले होते आणि राधीकडनं ते चोरीला गेले? अनेक तुमच्याकडनं गुंडांनी पैसे घेतले तरी राधीला त्रास द्यायची धार काही कमी होऊ द्यायची नाही। तिला सुटकेचा मार्ग सापडता कामा नाही। घर आणि खानावळ
दोन्ही आपल्या ताब्यात देण्याखेरीज तिच्याकडे दुसरा कुठलाच पर्याय उरला नाही पाहिजे. आता एक नवीनच प्लॅन डोक्यात आलाय माझ्या. काय निर्मला मॅडम माझं काम करायचं नाही म्हणाल्या आणि त्या राधीला कर्ज म्हणून 10 लाख द्यायचं त्याला तयार झाल्या. त्या दिवशी तू दारू पिऊन मॅडमचा अपमान करून तू तुझी वाट लावून घेतली. आता त्या राधकाच्या फेवर मध्ये झाल्यात आणि आता राधकाला 10 लाख देण्यासाठीच पाठवले मला. पण मी तुझ्या बाजूला आहे. मी तिकडे जाणारच नाही. अंगाशी कड्या वा तिकडे जाऊच नको. ते मॅडमनी दिलेले पैसे राधीला देऊच नको. तुमच्या मॅडम कडनं 10 लाख घे आणि ती मला दे. मी त्या 10चं 20 लाख करीन आणि त्यातले 10 लाख तुला देईन. एका महिन्यात पैसे डबल. कैलासकडे केलंस तसं लय बोलाल्यास. या दोघांचा एकमेकांसंग काय संबंध असेल? त्या निर्मला देवीला हे दोघं मिळालेले असतील का? आणि तिसरा तो तिचा गुंड पोरगा. हा दादा. राधाकाला 10 लाख रुपये द्यायला मम्मीनं सांगितलंय, ते लक्षात आहे ना? होय निशान दादा. तुम्ही काही काळजीच करू नका. त्या कामासाठीच भुई गावात आलोय. ठीक आहे. हा हा. निर्मला मॅडमच्या पोराचाच फोन होता ना? हा होय, मॅडमने सांगितलेल्या कामाची आठवण करून देत होता. चल निघायला पाहिजे मला. अरे ये पैसे दे की. निर्मला देवीच्या पोराचं नाव निशांत आहे तर. तायडे, मम्मीनं राधाकाला पैसे नेऊन द्यायला नको का म्हणलं तेच मला कळत नाही. राधाका नेमकं कुठल्या संकटात आहे ना ते बी समजत नाही. पण तिला ना लवकरात लवकर मदत मिळायला पाहिजे. मम्मीनं मदत करायचं ठरवलंय ना, मग कशाला काळजी करायलास? मॅडम, राधाकाकडे पैसे घेऊन गेलेलो, पण तिनं पैसे घ्यायला नकार दिला. नकार दिला? अडचण असून बी एवढी मिजाज? हो, कोणीतरी तुमच्याबद्दल भलतं सलतं सांगितलं असेल, किंवा दुसरा कोणीतरी त्यासनी पैसे दिले असतील. असो, आपल्यासाठी यो विषय संपला. तुझ्यासाठी यो विषय संपू शकतोय मम्मी, माझ्यासाठी नाही. अरे निश्चित चहा तरी घेऊन जा. हा कुठं गेला? अगं मम्मी काहीतरी काम आठवलं म्हणून बाहेर गेलाय.
एक विचारायचंय. मला डिटेल्स काय माहित नाहीत, पण तुला राधाकाला मदत करायची इच्छा आहे. मग तू निशीला पैसे घेऊन जायला नको का म्हणालीस? सॉरी, मी असंच विचारलं. सॉरीचा प्रश्नच नाही. तू योग्यच प्रश्न विचारलाय. मी निशांतला नाही म्हणले कारण यो स्टेटसचा मामला आहे. ज्याला गरज आहे त्यांना आपल्याकडे यायचं असतं. आपण मदत घेऊन दुसऱ्याच्या दारात गेलं तर आपली आण आणि आपली मदत दोन्हीची बी किंमत कमी होते. तरी बी राधाकाच्या बाबतीत अपवाद म्हणून मी त्या भिसेना पाठवलं. पण भिसे आपला नोकर आहे आणि निशान मालक आहे. मालकानं खानावळवाल्या बाईकडे मदत घेऊन जाणं शोभत नाही. समजलं? आणि समजा राधाका परत मदत मागायला आली तर? आलीच तर विचार करीन मी, पण तिला तिच्या वागण्याचं स्पष्टीकरण द्यावं लागेल. अरे लेकरा, अरे आत्ताच खानावळ बंद केली. तू आत बस जेवायला. चल. नाही, मी आज एका वेगळ्या कामासाठी आलो. राधाक्का, मला असं समजलंय तुला 10 लाख रुपयांची गरज आहे म्हणून. तुला कसं कळलं? मला कसं समजलं हे महत्वाचं नाही, तुझी अडचण दूर होणं महत्वाचं. अक्का, मी देतो तुला पैसे. अरे नाही, तुझ्याकडनं कसे पैसे घेऊ मी? अगं, मग तू ज्यांच्याकडनं उसने पैसे घेतलेत त्यांचं नाव तरी सांग. मी त्यासनी पैसे नेऊन देतो. नाही रे बाळा, अरे आपल्या गोड नात्यात असा व्यवहार नको आणूस. हे बघ, आता मला लेकरं बी म्हणतेस आणि माझी मदत बी घेत नाहीस. हे बघ, मी जर तुझ्याकडनं पैसे घेतले ना तर मी तुझी कर्जदार होईन बाळा. आणि मग तुला लेकरा नाही म्हणू शकणार. हा, नको काळजी करू. अन्नपूर्णा देवी आहे ना, ती माझ्यावरचं संकट दूर करी. सगळं व्यवस्थित होईल बघ. पण अक्का, तुझ्यावरचं संकट दूर नाही झालं तर हक्काने हाक मारायची मला. होय, पण लेकरा, आसमीला यातलं चुकून बी काय सांगू नको बघ. म्हणजे तिला नाही माहित? ठीक आहे, पण गरज पडेल तेव्हा सांग. आणि बाकी कुठं जायची गरज नाही. सांगेन. ठीक आहे, मी येतो आता. एक काम आहे. अरे थोडस काहीतरी खाल्लं असतेस की. अगं नाही, नको. येईन की नंतर. येतो. आया, तू मदत करत होता त्याला नको म्हणालीस. आता अजून कोण मदत करणार आहे आपल्याला? बघू.
आता काय बी विचार नाही केलाय. मी पडते जरा. अर्जू आईला नाग बोलवूस. मला तुझ्या संग बोलायचंय. प्लीज प्लीज आई ना. तुला माहिती आहे ना हा माझा जीव धोक्यात आहे. त्या गुंडासनी मी पैसे नाही दिले तर मला मारून टाकतील. 10 लाख कुठून देऊ त्यांना? 10 लाख. मला माहिती आहे तुमच्याकडे मी पैसे नाही आहेत पण मी काय करू? अर्जू माझी मदत कर. माझा फार दिवस नाही उरला आता. मदत कर माझी. हा करशील ना? काय म्हणतास क्या? काय करायलायस? तुझी वाट बघायला. काय? डोसक्या पडलायस काय? नाही ते मी बरा आहेस ना तू? नाही सॉरी ते फोन मध्ये लक्ष होतं म्हणून अचानक. सॉरी. तू काहीतरी विचारत होतीस ना? काय नाही जाऊ दे सोड. आज मला त्या निर्मला देवीच्या पोराचं नाव समजलंय. निशांत नाव आहे त्याचं. निशी दादा. निशी दादा थँक्यू बर का. तुमच्यामुळे माझं काम झालं. नंतर कॉल करून येतो घराकडं. पार्टी द्यायची ना तुम्हासनी. तो माणूस तुला निशी दादा का म्हणला? निशी निशांत. म्हणजे तूच आहेस तो निर्मला देवीचा पोरगा निशांत. असं का वाटतं तुला? कारण निर्मला देवीच्या पोराचं नाव निशांत आहे हे मला आजच समजलं. आणि आता तो माणूस तुला निशी दादा म्हणला. म्हणजे निर्मला देवीचा पोरगा निशांत तू आहेस. आणि तुला हे आमच्यापासून लपवायचं होतं म्हणून तू मलाच काय आईला बी तुझं नाव सांगितलं नाहीस. तू निशांत आहेस. तुमच्या ज्याला दादा गुंड भाई म्हणतात तो निर्मला देवीचा पोरगा तू आहेस. अगं सगळं काय तूच ठरवणार आहेस काय? मला काय बोलू देशील? निशांत नावाच्या पोचलेल्या गुंड्यासंग मला काही बोलायची इच्छा बी नाही. निशी तुला तुझं प्रेम कायमचं गमवायचं नसेल तर आत्ताच्या आत्ता काहीतरी करायला पाहिजे. ऐक 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 थांब. माझं नाव निशांत नाही. टोन टेन्शन मध्ये असलेल्या माणसाचं वाटतोय निशी. नॉर्मल टोन ठेव. नॉर्मल. खोटं बोल पण रेटून बोल. आता माझ्यासमोर तो माणूस तुला निशी दादा म्हणला आणि माझं नाव निशांत नाही म्हणून खोटं बोलायलायस वय? अगं तो मला निशी दादा म्हणला. निशांत दादा नाही. तुझं नाव निशांत नाही तर उगाचच तो माणूस तुला निशी दादा का म्हणल? अगं कारण माझं नाव निशिकांत आहे. तो निशांत तू निशिकांत. एवढं साम्य कसं काय? आता त्याला मी काय करू? सिमिलर नाव असतात का नाही? हा जाऊ दे.
तुझ्या मनातला संशय काय जायचा नाही. तू संशय घेत राहा. मी येतो नाही जातो. टाटा, गुड बाय, अलविदा, राम राम. आणि हा, तुला काय बी वाटलं ना तरी मी राधक्काला भेटायला येणारच. भेटायला बी येणार आणि जेवायला बी येणार. राधक्का प्रेमळ आहे, तुझ्यासारखी डाऊट फायर नाही. वाटलेला हाक मारून थांबवल पण कुठलं काय, गेली ती. आगाऊपणाचं ओव्हरडोस झालं वाटतं. आता काय करू? शायनिंग मारायला कोणी सांगितलेलं? भोगा आता.